नमस्कार. मी पंकज पांडे, मुख्याध्यापक स्नेह सदन मधून मुलांची शाळा शिकवणारी लावते. सर्व दिव्यांग मुलांच्या पालकांना, खास करून बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांना विनंती करतो की जे विद्यार्थी खूप जुने होते, ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र त्या काळात बनलेले होते 2002, 2003 ते 2018 पर्यंत, या काळातील दिव्यांग प्रमाणपत्र हे आता UDID मध्ये कन्वर्ट करायचे आहे. राजपत्र निघालेलं आहे. भारत सरकारचं RPWD ऍक्ट नुसार आपल्याला स्वावलंबन या पोर्टलवरून जाऊन दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID नंबर मिळवायचा आहे. आपण जर UDID नंबर मिळवला नाही तर आपले जे जुने दिव्यांग प्रमाणपत्र होते ते ग्राह्य पकडल्या जात नाही. तेव्हा ते दिव्यांग प्रमाणपत्र होते, परंतु ते त्या काळातले होते. आता जे व्हर्जन मध्ये, नवीन व्हर्जन मध्ये, नवीन पोर्टल मध्ये अपडेट करण्याची शासनाची सूचना आहे. त्या अनुषंगाने सर्व पालकांनी करावे. काही अनुचित घटना घडल्यास असे पालक मग आमच्याकडे येतात आणि दिव्यांग प्रमाणपत्र अपडेशनसाठी बोलतात. तर वेळेत आपण आपल्या मुलांचे जर दिव्यांग प्रमाणपत्र रिन्युअल राहिले, कुठलीही अनुचित घटना मुलांसोबत घडल्यास, आक्षेप आल्यास ते दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला खूप महत्वाचे ठरतात. बौद्धिक अक्षम मुलांना, समाजातील लोकांसाठी, बौद्धिक अक्षम मुलांसाठी समाजातील लोकांना मला बोलायचं आहे की बौद्धिक अक्षम मुलांना आपण काही गोष्टीसाठी उचकवतात. काही लोक जे काही वर्तन त्यांच्या समोर करतात तेच वर्तन ते रिपीट करतात. तर काही काही मुलांना आपण काय करतो याचं भान नसतो. त्यामुळे कृपया त्यांच्यासोबत, त्यांच्या समोर काही वर्तन, अनुचित वर्तन घडणार नाही याची पण दक्षता समाजातील लोकांनी घ्यावी, जेणेकरून आपल्या मुलांना कुठल्या प्रकारचं अडचण येणार नाही. तसेच बौद्धिक अक्षम मुलांची ही बौद्धिक म्हणजे IQ ची जे लेवल असते ते सीमित असते. जरी ते वयाने वाढले तरी त्यांची जी समजण्याची, क्रिया करण्याची क्षमता ही खूप कमी असते. काही माइल्ड कॅटेगरीचे मुलं आपले लेबर काम किंवा इतर कामामध्ये जाऊ शकतात, करतात. असं नाही की काहीच कामाचे नाही बा म्हणून करतात. बहुतांश ठिकाणी अशी बौद्धिक अक्षम मुलं कामं करताना आपल्याला दिसून येतात. परंतु त्यांना तेवढी समज नाही जेवढी नॉर्मल IQ व्यक्तींना असते. त्यामुळे कधी कधी समाजातील व्यक्तींकडनं गैरसमज होतो आणि अशा मुलांचे शोषण होताना दिसून येते. कृपया अशा प्रकारे घटना घडू नये. मुलांची वैयक्तिक माहिती घ्यावी आणि त्यानंतरच त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप किंवा हे घेण्यास आपण बांधील राहू, असं मला वाटते. धन्यवाद.